हाय मित्रांनो, श्री गुरुदेव. तर आज परत आपली दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी. तर आज आपण परत काल गेलो होतो त्याच ठिकाणी जाणार आहे कामाला. काल काल मजा पण खूप आली, कारण काल पोरं पण होते आपल्याबरोबर जास्त कामाला गावातले. तर काल त्यांच्याबरोबर दिवस कसा गेला कळला पण नाही. आणि असंच मित्रांनो, या दिवसामध्ये आमच्याकडे कामं चालू असतात. जास्त प्रमाणात आमच्या भागामध्ये टॅमॅटो लागण केली जाते. आणि आम्ही निसर्गामध्ये राहणारे माणसं, चौबाजूनी डोंगर हिरवगार गावाकडं. तर असं आहे आमचं शेतकऱ्याचं जीवन. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात, माझे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब पण करत जा. आपण एवढ्यात कुठं गेलो पण नाही. पुढच्या हप्त्यामध्ये आपण बाहेर जाणार आहे कार्यक्रमासाठी. त्यावेळेस बाहेर गेल्यानंतर तो पण व्हिडिओ येईल. पण सध्या आता आपण 2-3 दिवसापासून कामालाच आहे पोराबरोबर. तर सध्या आता कामावरचीच व्हिडिओ आपण टाकतोय. तर चला आपण आता निघायची तयारी करूया, कारण आता वाजत आले 10. आमचा टायमिंग झाला आहे सकाळ सकाळी. पाऊस पण आज चालू होता, काल ऊन होता सारा दिवस. थोडा थोडा पाऊस होता, पण आज जास्त प्रमाणात ऊन तर नाही आहे, पण मग पाऊस आहे चालू. बघूया आता सारा दिवस राहतो की उघडून जातो. मित्रांनो, हे बघा परत आलोय आज आम्ही कामाला. आता आज वाटतं गुलाबजामचा विषय. आज गुलाबजाम आणणार आहे मालक. मग पोराय मधून आणणार आहे वाटतं. गुलाबजाम खायचे त्यांना, पोराला गुलाबजाम खायचे आज. तर मित्रांनो, अशा प्रकारे पोरं कामावर येतात, मजा पण करतात. एवढ्या तांबाट्या अजून आमच्या 7-8-10 साऱ्या बाकी आज. तर तेवढ्या बांधून आम्ही इकडं वरच्या प्लॉटमध्ये आज बांधणार आहे. तर पोरं आता लागलेत बांधायलाच. चला आपण पण आता बांधायला लागू. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा पण व्हिडिओ कसा वाटतो ते बघा. पोरं गेलेत पुढं. हे बघा मित्रांनो, 10-10 एकर प्लॉट आहे आमच्याकडे शेतकऱ्याचे. जिकडं नजर जाईल तिकडं टमाटाच टमाटे. आता दुपार झाली आहे. हे बघा, आता वरच्या प्लॉट मध्ये आम्ही आलोय. खालचा प्लॉट झालाय आता बांधायचा. तर हे बघा गँग आता वरच्या प्लॉट मध्ये बांधायला चालली आहे. आज वातावरण, आज ऊन नाही आहे, पूर्ण आबाटाने झाकलंय वातावरण. सावली सावली सगळीकडे. बरं म्हणते आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्या. आम्ही व्हिडिओ मध्ये दिसत नाही. ते पा तिकडे गेलो गँग. ओय गँग, सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या टमाट्या बांधणाऱ्या गँग साठी एक लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर टमाट्या बांधायच्या असेल तर गँगला उधळा देऊन टाका. नाही तर मग 300 रुपये रोजानी येऊन जातील. पण दुपारच्या चहाला बिस्किट, परत काय लागतं अजून? चहा, बिस्किट, खिचडी भात पण लागतो त्यांना वाटतं. तर चला अजून भेटूया नंतर. पबजी लवर. मित्रांनो, आता वाजले 2. आमची झाली जेवायची सुट्टी. तर आता आम्ही चालू जेवायला. चला आता जेवायला सुट्टी झाली आहे. यांग निघाली आहे. कॅमेरा घेऊन हातपाय धुवलेत मित्रांनो. आता चालू जेवण करायला. पोरं हातपाय धुवून राहिले. इकडं पहा विहीर आहे. इकडं विहीर पहा किती भरली, पूर्ण विहीर भरली.
नाचण्याच्या झाडाला चिपू आले म्हणा. हा. मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलो. हे बघा या जेवायला. जेवण करायला आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर आम्ही आता जेवायला बसलो. एकदम मोकळा वावर आहे. हे बघा सगळेजण एकदम वावरातच आज बसले. आज तिकडे घराकडे नाही गेलो. आज इकडेच खिचडी भात आणलाय, खिचडी भात बनवलाय. सगळेजण आज इकडेच बसलोय. कोणी? तर मित्रांनो जेवण झाले. हे बघा आता पोरं थोडा आराम करताय. कोणी इकडे बसलाय, कोणी पबजी खेळू राहिलाय, कोणी मोबाईलमध्ये बोटा घालताय. दोघं जण वरती पबजी चालू आहे त्यांच्यावाला. आपलं जेवण थोडा हळू राहतो त्याच्यामुळं माझं आता जेवण झालंय. आता ऊन पडलाय मस्त, बरा वाटला. नाही तर सारा दिवस ऊन नव्हता आज. आता वाजले 2-2:30. अजून थोडा वेळ बसू आम्ही आणि परत आपण कामाला लागणार आहे. परत संध्याकाळी नंतर चहा येईल. चहा आल्यानंतर परत 1-2 तास काम करू आणि सुट्टी होईल मग आपली. तर इकडं आता गँगचं चाललं आहे पबजी खेळायचं काम. हे बघ पबजी लवर लाईक सबस्क्राईब करा. सांग काय नकली रे. त्यांना बळजबरी सांगा लागतंय. आणि आमचा व्हिडिओ काढा कायम सांगत असतं साऱ्या दिवसात. मग आमचा व्हिडिओ काढा, आमचा व्हिडिओ बनवा. तर आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेऊन टाकलाय. तर चला आता नंतर चहा प्यायला. चहा आल्यानंतर सुट्टी होईल त्यावेळेस आम्ही परत व्हिडिओमध्ये येऊ. परत व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता आम्ही कामाला लागणार आहे. तिला फोन करायचा. किशाचा नंबर नाही का? आता आपला चहाचा टाइम झालाय. आता आलाय चहा. हे बघा इकडे आलाय चहा. तर आता आम्ही चहा पिणार आहे. या चहा प्यायला. बसा ना कुठे. अरे इकडे कोरड्या ठिकाणी पडतात. इकडे बांधव वल्ला वल्ला आहे सगळीकडे. कागदावर बस, कागदावर बस. कागदार बसा ना, इकडे बसा ना. इकडे या ना. तर आता आम्ही चहा प्यायला बसतोय. सगळीकडे वल्ला वल्ला आहे त्याच्यामुळं जागा शोधत होतो. आम्ही चहा पितो तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून द्या. आता चहा वाचताना वाटलं असतं बाई मी. तू काय फक्त मित्रांनो आज ब्लॅक कॉफी आहे. डेली ब्लॅक डेली ब्लॅकच राहते बा. आता आज सफेद असेल का काय. आज बिस्किट नाही आम्हाला फक्त. आज बिस्किट नाही आहे. काल भरपूर बिस्किट खाले. काल मालकाने कार बिस्किट आणून दिले होते. आज फक्त ब्लॅक कॉफी आहे. मित्रांनो पाऊस बघा कसा फुटला आहे. डोंगराकडनं येतोय. आणि मित्रांनो हे समोरचा डोंगर दिसतोय तो मार्कंड ऋषीचा डोंगर आहे. आणि त्या बाजूला सप्तशृंगी मातेचा डोंगर आहे. तर आपली व्हिडिओ मार्कंड ऋषीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पण सांगा. तर आता हे बघा पूर्ण पाऊस चालू झाला आहे मोठा मोठा. इकडे सगळेजण आता शेडमध्ये येऊन बसले. मित्रांनो खूप जास्त पाऊस आलाय. तर आम्ही आता शेडमध्ये आलोय लपण्यासाठी. हे बघा माझ्या पाठीमागे बाहेर किती पाऊस चालू झालाय. कारण तेव्हा पूर्ण काळा होऊन आला होता. त्याच्यामुळे आता जास्त आलाय. आता 10-15-20 मिनिटं काही उघडणार नाही कारण जास्त प्रमाणात पाऊस आहे. तुम्हाला आवाज येत असेल बाहेर पण दिसतोय. आणि आपली टमाटेवाली गँग सगळी बसली मोबाईलमध्ये काढ्या घालत.
अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन असतं मित्रांनो. पाऊस, ऊन खूप कष्ट घ्यावं लागतात माल वाचवण्यासाठी. आता टॅमॅटोला भाव जास्त झाला तर नुकसान होणार. नुकसान झाली तर भरपाई भेटत नाही. भरपाई भेटली तर मालाला भाव भेटत नाही. अनेक गोष्टी आहे, मजूर बघावं लागतात. खूप खूप कष्ट आहे शेतकऱ्याला. तर आपण पण आलो आहे आणि मी लाजत नाही व्हिडिओ बनवायला मित्रांनो. जी खरी परिस्थिती, जी परिस्थितीतून आपण निघतोय, चाललो आहे, ती परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे लाजाचा विषय नाही. आता आम्ही कामाला येतो, टमाटा बांधायला येतो, आम्हाला ते कळतं शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावं लागतात, किती मेहनत घ्यावं लागते. पाऊस, ऊन, परत भांडवल, भरपूर अनेक गोष्टी आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, कारण जे मजूर कामाला येतात त्यांच्या पण घरी टमाटे असतात, पण मग घरचे काम आवरून आम्ही येत असतो. ॲडजस्टमेंट. पाऊस उघडला, आता आम्ही आलोय परत बांधायला. तर मित्रांनो, आता तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर वाटून राहिलं. एकदम गार गार वाटू राहिलंय, त्यात कारण मच्छर झाड म्हणजे वाढलं आहे ते वेगळंच. आणि गुरमुट जास्त आहे, म्हणजे मच्छर जास्त आहे याच्यामध्ये. तर पायाला जमतंय जास्त. तर हे बघा, आता परत वातावरण संध्याकाळचे 5 वाजले. निवळलं आहे. मस्त वातावरण आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत, अजून आम्हाला टाईम आहे सुट्टी व्हायला अर्धा एक तास. तोपर्यंत आम्ही बांधतोय. पण मग पाऊस जास्त झाल्यामुळं झाड पूर्ण वल्ला झालं आहे आणि गुरमुट जास्त जमत आहे. गुरमुट म्हणजे मच्छर. तुमच्याकडे काय म्हणताय कमेंटमध्ये सांगून द्या.